सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा हत्यार उपसला आहे। आपल्यासोबत रविकांत तुपकर स्वतः आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। भाऊ, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी आपण आंदोलनाचा हत्यार उपसला आहे, काय तुमचा इशारा आहे सरकारला? महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे दर प्रचंड पडलेले आहेत। 3800 रुपयानं सोयाबीन विकल्या जाते आणि एका क्विंटलचा सोयाबीनचा उत्पादन खर्च 7-7.5 हजार रुपये यावर्षी थोडा वाढलेला आहे। मग 7-7.5 हजार रुपये क्विंटलला लावायचे आणि घरी आणताना 3800नं सोयाबीन विकायचं कसं आम्ही करणार आहे? कापसाचे सुद्धा दर पडले आहेत। 8.5 हजाराच्या पुढे कापसाचा क्विंटलचा उत्पादन खर्च आहे आणि बाजारात भाव 6 हजार। कसं काय आम्ही करणार आहे? म्हणून सोयाबीनला किमान 7,000 रुपये प्रति क्विंटल दर आणि कमाल 9,000 रुपये मिळावा। कापसाला प्रति क्विंटल किमान 10,000 रुपये आणि कमाल 12,500 रुपये दर मिळावा अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला की तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली त्यांना कर्ज माफ करता उद्योजकांचं। मग आमचाही तुमच्या धोरणामुळे उद्योग तोट्यात गेलेला आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, म्हणून आमचंही कर्ज माफ करा ही एक मागणी। आणि जो हक्काचा विमा आहे तो अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फक्त 4,000 कोटी मिळाले, परंतु अजून 5,000 कोटी रुपये मिळायचे बाकी आहेत। मग सरकारने जर का कंपनीला पैसे दिलेले आहेत तर कंपनी इतक्या महिन्यापासून पैसे का देत नाही आणि दावे सेटल केलेले आहे। पात्र अपात्र सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळाला पाहिजे। म्हणजे 2 शेतकरी आजूबाजूला आहे, धुऱ्याला धुरा आहे, याला 35,000 आणि याला 1,000, असं कसं काय? नुकसान तर दोघांचं सारखंच होणार ना। म्हणून अशा अपात्र शेतकऱ्यांनाही पात्र करा ही आमची मागणी आहे। जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास आहे शेती पिकांना, रुई, हरणं, रानडुकरं, तर त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। बिबट्याने हल्ला केला, गिरड्याला एक शेतकरी वारला काल। अशा पद्धतीनं आमचे लोक जात आहेत हल्ल्यामध्ये, त्यामुळं मजबूत कंपाऊंड करा। आणि धानाला 2,000 बोनस, मोसंबी संत्र्याला गळती लागलेली आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। मागच्या वर्षी येलो मोजाकचे पंचनामे केले होते सोयाबीनचे, 1 रुपयापर्यंत अजूनपर्यंत मिळालेलं नाही। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या या मागण्या घेऊन यासह अजूनही आमचे इतर प्रश्न आहेत। 3 सप्टेंबरपर्यंत सरकारला आम्ही मुदत देतो आहे। 3 सप्टेंबरपर्यंत सरकारनं जर का ऐकलं तर ठीक, नाही तर 4 सप्टेंबरला सिंदखेड राजा मा जिजाऊंच्या जन्मस्थळी आम्ही मा जिजाऊंच्या पुतळ्याजवळ जाऊन मी बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे। जोपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। माझा जीव गेला तरी चालेल। सरकारला जर आमचा जीवच पाहिजे असेल तर माझ्यासारखे हजारो लोक जीव देतील, परंतु शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आता आमची भूमिका आहे। आरपारची लढाई असेल। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की जात, धर्म, पक्ष सगळं बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एका ठिकाणी या। जातीसाठी जसं तुम्ही पक्ष बाजूला ठेवता, धर्मासाठी जसं पक्ष बाजूला ठेवता, तसं मातीसाठी आणि आपल्या बापाच्या घामाच्या दामासाठी सगळे पक्ष बाजूला ठेवा आणि या आंदोलनात 4 सप्टेंबरपासून गावागावामध्ये उतरा असं शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे। जे आपण आंदोलन सुरू करणार आहे त्याला राजकीय पाठबळ मिळालं तर आपण घेणार आहे का? ते कुणी पाठिंबा दिला तर आनंदाचीच गोष्ट आहे। हे आंदोलन राजकीय राहणारच नाही आहे। हे आंदोलन संघटनेवर नाही आहे, हे आंदोलन पक्षावर नाही आहे, हे आंदोलन कुणाची समृद्धी करण्यासाठी नाही आहे। हे आंदोलन तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पक्षविरहित एकत्र यावं आणि या सरकारला शेतकरी म्हणून ताकद काय असते एकदा दाखवून द्यावी, याच्यासाठी हे आंदोलन असणार आहे। यापूर्वी तुम्ही खूप आंदोलन केले, जे सत्ताधारी आहे, काही राजकीय पुढारी आहे, ते अशी खिल्ली उडवतात तुमची की तुम्हाला तारखा माहीत असतात, त्यामुळे तुम्ही आंदोलन करतात आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करता, अशी ते एक प्रकारे खिल्ली उडवतात। त्यांना काय सांगणार तुम्ही? तारखा माहीत असायला मी काही ज्योतिषी नाही आणि मी काही सरकारमध्ये आमदार खासदार नाही। मग तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सरकारसोबत बैठका करता, मग तुम्ही तिथं जाऊन कृषीमंत्र्यांसोबत बैठका करून नुसता तारखा आणता, पण मिळत नाही ना पैसे। पीक विम्याचे पैसे मिळण्यास, हक्काचे पैसे मिळण्यासाठी आम्ही मागच्या वर्षी मंत्रालयाचा ताबा घ्यायचा आंदोलन, मुंबईत हजारो शेतकरी गेलो, न्याय मिळाला नाही। पुन्हा आम्ही नागपूरला हजारो शेतकरी गेलो, न्याय मिळाला नाही, आम्हाला अटक केलं। आम्ही इथं 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, न्याय मिळाला नाही, पीक विमा मिळाला नाही। आम्ही आंदोलनं केली, उपोषणं केली, न्याय मिळाला नाही। सोमठाण्याला उपोषण केलं, न्याय मिळाला नाही। यांनी सांगितलं फेब्रुवारीत पैसे टाकतो, मग सांगितलं मार्चमध्ये टाकतो। मार्चमध्ये टाकणं तर बंधनकारक आहे, कारण आर्थिक वर्ष संपतं। मग हे सगळे पुढारी आपल्या जिल्ह्यातले एप्रिलला टाकू, मग म्हणले जूनला टाकू, या तारखेला 15 जूनला टाकू, मग म्हणले जुलैला टाकू, आता म्हणले 15 ऑगस्टला टाकू, आता म्हणले होते 31 ऑगस्टला आता पैसे पडणार। आता तुमच्या तारखा झाल्या ना, अब तुम्हारी बारी हो गई ना, तब हमारी बारी। अरे आम्ही तुमची वाट पाहिली नाही इतके दिवस। तुम्ही चाटा मारता, खोटं बोलता, शेतकऱ्यांना फसवता। तुमच्यात जर दम आहे तर तुम्ही सगळे पुढारी जाऊन बसा आणि मंत्रालयासमोर उपोषणाला बसा। कसे पीक विम्याचे पैसे भेटत नाही? जर विमा कंपनीला सरकारने पूर्ण पैसे दिलेले आहेत
तर विमा कंपनीला पैसे द्यायला काय धाड भरली का, आणि ती देत नसेल तर हे त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाही, हा आमचा सवाल आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, पोस्टर लावत सुटले जिल्ह्यातले लोक, पैसे मिळाले आणि अजून 10% लोकांनाही पैसे मिळाले नसतील, आणि ते थातूरमातूर भीक टाकल्यासारखे तुम्ही टाकताय. पूर्ण पैसे यांच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आणि जेव्हा आम्ही एखादं आंदोलन करतो तर मिळाल्याशिवाय थांबत नाही. मागच्या वर्षी आत्मदहनाचं आंदोलन केलं, आमच्यावर यांनी लाठीचार्ज केला, तुरुंगात टाकलं, पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आम्ही 229 कोटी रुपये मिळवून दिले. अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो, आम्ही 174 कोटीचं पॅकेज मिळवून दिलं. आता 4 सप्टेंबरपासूनचं जे आंदोलन होईल या महाराष्ट्रामध्ये, हे आरपारचं आंदोलन होईल. जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न तुम्हाला दिसत आहे, आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार आहे, त्यांना हे प्रश्न दिसत नाही का? काय झालं आहे, शेतकऱ्यांना गृहीत धरत होते इतके दिवस, पण लोकसभेमध्ये मला जे शेतकऱ्यांनी ताकद दाखवली माझ्या पाठीशी, त्यामुळं आता सगळे विम्याची भाषा करायला लागले खोटी. इतके दिवस ते कोणीच बोलत नव्हते. माझं त्यांना चॅलेंज आहे की तुम्ही केंद्रात राज्यमंत्री आहे, तुम्ही सत्तेतले पुढारी आहे, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या जवळ आहे, तुम्ही मोदींच्या जवळ आहे, तर माझं त्यांना चॅलेंज आहे की तुमच्यात जर एवढी दम आहे तुमची तिथं चालती आहे, तर सोयाबीन कापसाला भाव मिळवून द्या 3 तारखेपर्यंत, आणि महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करून हक्काची पीक विम्याची रक्कम मिळवून दाखवा, मग मानू तुम्हाला आम्ही. एकीकडे शेतकरी अडचणीत आहे आणि दुसरीकडे जे राज्य सरकारचे पुढारी आहे, मंत्री तानाजी सावंतची गोष्ट करतो मी, तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याची चक्क अवकातच काढली. नाही, ते तर दुर्दैवी आहे. मला त्यांना एकच सांगायचं की शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा? अरे या शेतकऱ्यांनीच तुम्हाला मतं मारलेली आहेत, या शेतकऱ्यांनीच तुम्हाला मोठं केलेलं आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला त्याला प्रेमाने समजून सांगा, आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार लोक वैतागलेले आहेत. सामान्य शेतकऱ्याला तुम्ही पोलिसांच्या करवी धक्के मारत घेऊन जाता, हे दुर्दैवी आहे. आणि शेतकरी एवढा हुशार आहे तुमच्या माहितीसाठी, हा गावागावातला शेतकरी या पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल. जसं एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीला जर शिवीगाळ केली किंवा जातीहून बोललं तर ॲट्रॉसिटीज लागते का, ॲट्रॉसिटीचा कायदा त्यांना संरक्षणासाठी आहे, तसं शेतकऱ्यांना जर आता कोणी खालच्या भाषेत बोलत असेल किंवा शेतकऱ्यांना जर कोणी निंदानालस्ती करून बोलत असेल तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ॲट्रॉसिटीसारखा एक नवा संरक्षणासाठी कायदा आला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मागच्या वेळचे आंदोलन बघितले तर तुमची खूप तब्येत खालवली होती. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील अन्नत्यागाला बसले होते, त्यांची तब्येत खालवलेली आहे. एकमेव पर्याय अन्नत्याग आंदोलनच आहे का? नाही, असं आहे की प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन करतो हे आम्हाला उचलून जेलमध्ये टाकतात. आता आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो तर आम्हाला अटक करून तुरुंगात टाकलं, कोर्टात हजर केलं. आम्ही नागपूरला हजारो शेतकरी घेऊन गेलो, तिथं आम्हाला अटक केलं. आम्ही मुंबईला गेलो मागच्या वेळेला अरबी समुद्रात, तिथे आम्हाला अटक केलं. मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो, तिथे आम्हाला अटक केलं. मग आम्ही करायचं काय? बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी जो अधिकार दिला त्याचाच संविधानाने जो अधिकार दिला तेच संविधान घेऊन आम्ही आता लोकशाही मार्गाने बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे. जर यांना ही भाषा कळत नसेल तर एकदा आमचा जीव द्यायची आमची तयारी आहे. बघू काय होतं काय नाही, मग तर क्रांती होईल महाराष्ट्रामध्ये. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो, पक्ष जात धर्म विसरा आणि शेतकरी म्हणून 4 तारखेपासून रस्त्यावर आहे. तर नक्कीच येणाऱ्या 3 सप्टेंबरपर्यंत जर शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावले नाही तर 4 सप्टेंबरपासून सिंदखेड राजा येथून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करणार आहे, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा.